माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण गुरुचरित्र अध्याय 47 याचे कथन करणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तली परेसी. श्री गुरुचरित्र अतीव तुकेसी परम पवित्र एक पा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शुद्रू नाम तया पर्वतेश्वर. त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगेन एका मनस्थिरू. भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुणी. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठासी. मार्गी तो शुद्ध पर्येसी आपुले शेती उभासे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई थांबत शेतातुनी. साष्टांगी नमन करुनी पुनरपी जाय आपुले स्थानी. मध्यान्न काळी मठासी येता मागुती नमस्कारी पर्येसी. ऐसे किती दिवस वर्षी शुद्ध भक्ती करीतसे. श्री गुरु तयासी न बोलती नमन केली अवघीच सती. येणे विधी बहुकाळ कमीती आकारा आला शूद्र नमस्कारा. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. कारे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनती कर जोडून शेता फुले पिकावे. श्री गुरु पुस्ती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी. शूद्र म्हणे यावनाळ बहुवसी पीक जाहले तुझे धर्मे. त्याने नमन करता पीक दिसे अधिकता. पोटरे येतील आता तुझे धर्मे घेऊ. स्वामी यावे शेतापाशी पहावे अमृत दृष्टीसी. तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून नुपेक्षावे. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ एकसी विश्वास होईल बोलाचा. जे सांगेन तुझ एक वाक्यसी जरी भक्तीने अंगीकारीसी. तरीच सांगू पर्येसी एक भावे त्वा करावे. शुद्ध विनवी स्वामी असी गुरु वाक्य कारणामासी. दुसरा भाव मजपासी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतो येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगून शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मजा कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकारी आसी विनवित. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सरा प्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी. म्हणून उत्का मागतोसी अंगीकार न करू जाण. मनासारखे विनवी त्यासी द्विगुण देईल गत संवरासी. अंगीकारिले संतोषी वचन पत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवणी. तक्षणी गेला शेता संतोषोनी. कापिन म्हणे वेगेसी कापू आरंभिले पिकासी. स्त्री पुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्री पुरुषासी. मारू आला तो शूद्र समजता ते मारी. येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागतले पतीसी. पीक होते बहुसी कापून टाकीतो मूर्खपणेसी. वर्जिता पहा मी त्यासी पाषाण घेऊन मारितो. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले. आमचे जीविते भाण गेले आणि मासा बक्षितो आम्ही. अधिकारी म्हणती तयासी कापली नाका आपुल्या शेतासी. पत्र असे मापासी गत वत्सरेसी द्विगुण द्यावे. वर्जावया माणसे पाठविती नायके शुद्ध कवणे गती. शूद्र म्हणे तरी अधिकारी भीती. पेवी धान्य असे ते देईन. जाऊन सांगती अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी. त्याने सांगितले तुम्हासी विनोदसे परियेसा. जरी भीतील अधिकारी तरी धान्य देईला. आताची घरी गुरे बांधील त्याची द्वारी. पत्र आपण दिले असे. अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी. पेवे ठाऊक असती आम्हासी
धान्य से अपार. इतके होता शूद्र देखा पीक कापिले पुन मनपूर्वक उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतोनी. नमन करून श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यासी. श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणून. विनोदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मद. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सर्वे शूद्र असेल येता फुले घर प्रती गेला. कुसावया लोके ती समस्त होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व स्तुदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोखी न करी चिंता राहा सुखी. गुरु सोय नेणे मूर्खी कामधेनू असे वाक्य त्याचे. एकेकाचे सहस्त्र गुण अधिक लाभाल. तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानी नव्हे मी जाणे. नर म्हणता तुम्ही त्यासी शिव मुनी असे भ्रवसी असेल कारण पुढे म्हणा आम्हासी म्हणून ऐसे मत. श्री गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैचे असे त्यासी. निदान जोडते आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे. नाना परीने स्त्री पुत्रांसी संभोगितले. शूद्र अतिहर्षी इष्टवर्ग भोजनासी येण्याची रीती सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वारा वाजला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले. सकळीका पर्जन्य पाडिला अकाळिका. मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विण. शूद्र शेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण एकेका 11 फरगडेसी. पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत. देश राहिला स्वभावे दुष्कृत महदाश्चर्य झाले देखा. ते शूद्र स्त्री संतोषिनी शेताली पूजा घेऊन अवलोकित असे आपुले नयनी महानंद करीत असे. येऊनी लागे पतीचे चरणी विनवित असे करजोडणी. बोले मधुर करुणावचनी क्षमा करणे म्हणत असे. अज्ञानामध्ये अति वेष्टिले नेणता तुम्हासी अति निंदिले. श्री गुरु कैचा हाय ऐसे म्हणिले क्षमा करणे प्राणेश्वरा. ऐसे पतीसी विनोनी शेतीचे पांडवासी पूजुनी. विचार करती दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीची तिसी पूजो आली. श्री गुरुसी स्वामी पुस्ती तयासी काय वर्तमान म्हणून या. दोघे जण स्तोत्र करीती जय जया शिवमुनी म्हणती. कामधेनू कुळदैवती तुझी आमचा देवराया. तुझे वचनामृता आम्हा चिंतामणी प्रकार महिमा. पूर्ण झाले आमचे काम्य शरणाजी. भक्तवत्सल प्रीत ख्याती ऐसे जगी तुझ विनती. आम्ही देखील दृष्टांती म्हणून करणी लागली. नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीत असे भक्ती. श्री संतोषिले अति प्रीती म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊन दोघे जण गेली आपुल्या आश्रमासी जाण. करिता मास काळक्रमण पीक जाहले अपार. गत संवत्सरा गुणी देखा शतगुण जाहले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका अधिकारी असी बोलोनी. शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी. रीता दिसतसे कोठारसी आपण देन अर्धवाटा. गतवत्सर द्विगुणामासी अंगीकृत होय परियेसी. धान्य जाहले भोवसी शताधिक गुण देखा. येईन अर्थ भाग मी संतोषी. संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केची करू. गुरु कृपा करता तुझवरी. पीक झाले बहुता परी. नेऊन आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा विप्रासी वाटी धन्य अनेका. घेऊन गेला सकळिका राजवाटा देऊनी. चित्त म्हणे नामधारकासी. श्री गुरुचरित्र महिमा परियेसी. दृढ भक्ती असे सदा ज्यासी. कैचे दैव तया घरी. सकळाभिष्ट तयासी होती. लक्ष्मी राया खंडिती. श्री गुरुसेवा भावभक्ती म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वरप्रदान सप्तचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव
देव